येणाऱ्या 2 जूनला गुरुचं राशी परिवर्तन होत आहे. कसा जाणार आहे? तुळा राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगेन. तुळा राशीच्या 10व्या घरामध्ये म्हणजे कर्मघरामध्ये गोचर होते. त्यामुळे अधिकाराची प्राप्ती होईल, प्रमोशन किंवा काही चांगल्या गोष्टीही होतील. वरिष्ठ जी लोक आहेत त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला शाबासकी मिळेल. त्यांचंही लक्ष तुमच्याकडे असेल. व्यवसायामध्ये जर तुम्ही काही डील करत असाल तिथेही आर्थिक गोष्टी चांगल्या होतील. भागीदारीमध्ये तुम्हाला पैसा, इकॉनॉमिकली गोष्टी चांगल्या पाहायला मिळतील. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला म्हटलं की कर्मघरामध्ये तर पगार वाढणे, प्रमोशन याही गोष्टी दिसत आहे. पण मी तुम्हाला सांगेन की इथे थोडासा खर्चही दाखवते. कारण 6वं घर हे गुरुचं असल्या कारणामुळे तिथे मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला काही कर्ज किंवा काय या गोष्टी होतील. म्हणजे थोडक्यात असं होईल, तुम्ही कर्ज कुठलं पहिलं असेल तर त्यातून नील व्हाल. पण तरीसुद्धा स्वतःच्या लक्झरीसाठी लाईक घर घेण्यासाठी किंवा गाडी घेण्यासाठी इथेही तुम्हाला काही तुम्ही गोष्टी करू शकाल. त्यामुळे प्रत्येक गोष्ट करत असताना फोकस आणि स्वतःकडे लक्ष ठेवा. आपण काय करतोय, कशा पद्धतीने करतोय. लक खूप साथ देतं, पण इथे मग काय होतं की थोडं दुर्लक्ष होतं की आपण काय करतो त्याच्याकडून आपलं लक्ष नसतं. त्यामुळे त्या गोष्टीकडे मी तुम्हाला सांगेन तुळा राशीच्या लोकांनी नक्की लक्ष द्या. आणि त्याचबरोबर तुमचा खर्च होणारच आहे. तर मी तुम्हाला सांगेन की फॅमिलीसाठी खर्च करा. जर त्यांना फिरायला घेऊन जाल किंवा त्यांच्यासाठी काही कराल तर नक्की या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या असतील. त्याचबरोबर मी तुम्हाला असंही सांगेन की 6वं घर हे गुरु राशीचं असल्या कारणामुळे काही गोष्टी तुम्ही स्वतःच्या लक्झरीसाठी घेणार आहात. त्यामुळे तिथेही तुम्हाला थोडंसं लक्ष द्यायचं आहे. 7व्या घराकडे दृष्टी आहे. त्यामुळे मी तुम्हाला तेही सांगेन की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्या पार्टनरशी किंवा काही संबंध आहे ते खूप व्यवस्थित हँडल करायचे आहेत. कारण इथे प्रॉब्लेम होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्यायची आहे. खाण्यावर लक्ष ठेवायचं आहे. किंवा इंडायजेशनचे प्रॉब्लेम किंवा काही किडनी स्टोनसारखे काही प्रॉब्लेम किंवा पचनसंस्थेचे पोटाचे आजार तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळे त्याही गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तसं आता ओव्हरऑल खूप चांगला काळ आहे, पण स्वतःची काळजी घेणे गरजेचे असते. 10व्या घरामध्ये जेव्हा गुरु बसतो तेव्हा असं म्हटलं जातं की जेवढे तुम्ही लोकांची सेवा करता, म्हणजे असं नेकीकरण दर्यामेडा असं म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही धार्मिक असता, त्याचबरोबर लोकांची सेवा करता, लोकांची सेवा इन लोकांची हेल्प करता चांगल्या हेतूने, तर या गोष्टी तुमच्यासाठी फार फायदेशीर असतात. पण जेवढं तुम्ही सेल्फिश राहता कामाच्या ठिकाणी स्पेशली, तिथे मग तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्या गोष्टीचा नक्की विचार करा. चांगल्या गोष्टी आहेत, उपाय करा. बेस्ट ऑफ लक.